नमस्कार श्रोते हो, मी ज्योती हातेकर निरामय या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण अकोला जिल्ह्यातील आपल्या डॉक्टर रुजुता राजगुरू मते या डॉक्टरना आपण आमंत्रित केलेलं आहे. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे डॉक्टर प्रसूती तज्ज्ञ आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, सोबतच त्या अकोला जिल्ह्यातील एकमेव इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत. आणि यासाठी आपण त्यांना आज आमंत्रित केलेलं आहे. सध्या स्तनपान सप्ताह जगभर पाळला जातो आहे, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेणार आहोत. स्तनपान करणाऱ्या माता ज्या आहेत, ज्या नोकरी करणाऱ्या असतात, स्तनपान करताना बऱ्याचशा अडचणी येतात किंवा बरेचसे गैरसमज असतात, हे सर्व प्रश्न किंवा ह्या सगळ्या गैरसमजुती जी आहेत त्याविषयी आपण त्यांच्याकडनं अधिक जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे आणि मला असं वाटतं आपण डायरेक्ट आपल्या विषयासंबंधी बोलूया. सर्वात आधी आपण स्तनपानाचं महत्त्व सांगूया. स्तनपानाचं महत्त्व म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. स्तनदा महिलांना, गरोदर महिलांना, आणि म्हणूनच आपण डिलिव्हरीनंतर लगेच स्तनपान सुरू करतो. पण आपल्या सर्वांना जाणून हे खूप आश्चर्य वाटेल की भारतामध्ये सध्या जे ब्रेस्टफीडिंग रेट आहे, म्हणजे जर 100 महिला डिलिव्हर होत असतील तर त्यापैकी फक्त 55% आहे, 55%. तर हा ब्रेस्टफीडिंग रेट कसा, म्हणजे कमीत कमी 6 महिने. अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार प्रत्येक महिलेला कमीत कमी 6 महिने म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग म्हणजे अनन्य स्तनपान, म्हणजे त्या 6 महिन्यामध्ये बाळाला पाणी पण नसतं द्यायचं, कुठलंच डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषध नसतं द्यायचं, आणि वरचं दूध पण नसतं पाजायचं. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. पण इंडियामध्ये फक्त ही जे 6 महिन्यासाठी जे स्तनपान आहे हे फक्त 55% महिला करू शकत आहे. म्हणजे 45% महिला 1 किंवा 2 महिन्यामध्ये स्तनपान सोडून देत आहे काही ना काही कारणास्तव. तर ते आपल्याला वाढवायला पाहिजे. तर या सप्ताहामध्ये मी प्रत्येक गरोदर स्त्रीला, प्रत्येक स्तनदा महिलेला आणि प्रत्येक स्त्रीलाच नाही तर सर्वांना हे सांगू इच्छिते की हा ब्रेस्टफीडिंग रेट जर आपल्याला वाढवायचा आहे तर जे बाळाला आणि आईला जे फायदे मिळतात ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. खरं तर श्रोते हो, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. भारतासारख्या ठिकाणी जिथे की कुटुंब व्यवस्था अजून पण बळकट आहे, अशा ठिकाणी जर एका आईला सांगावं लागतं आहे की स्तनपान 6 महिने करणं किती गरजेचं आहे, असं व्हायला नको. आणि म्हणूनच ही जनजागृती आहे. आत्ताच आपल्याला डॉक्टर रुजुता यांनी सांगितलं आहे की बाळ आणि आई या दोघांसाठीही स्तनपान किती महत्त्वाचं आहे. त्यानंतर मॅडम हे सांगूया आपण की लहान मुलांसाठी स्तनपानाचे दीर्घकालीन फायदे काय आहेत. तर जसं की मी तुम्हाला आताच सांगितलं, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग जे आहे ते 6 महिन्यापर्यंत व्हायला पाहिजे, अनन्य स्तनपान. पण ॲक्च्युअली ब्रेस्टफीडिंग सेशन जे आहे ते 2 वर्षापर्यंत व्हायला पाहिजे. तर 6 महिने फक्त आईचं दूध, 6 महिन्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फूड्स म्हणजे वरचे खाद्यपदार्थ अलॉंग विथ ब्रेस्टफीडिंग आपल्याला आपल्या बाळासाठी सुरू करायला पाहिजे. तर आईचं दूध हे बाळासाठी फुल फूड आहे, सुपर फूड आहे, सुपर न्यूट्रिएंट आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच द्यायची गरज नाही आहे. यामध्ये पोषक तत्व पाहिजे ते सर्व आहे यामध्ये. त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती बाळाची वाढते. यामध्ये प्रोटीन्स आहे, अँटीबॉडीज आहे, जे फॉर्म्युला दुधामध्ये नाही आणि जे गाईच्या दुधामध्ये पण नाही. गाईचं दूध हे गाईच्या पिल्लासाठी आहे, हो ना. तसंच हा पण 1-2 दिवस किंवा टेम्पररी ते देऊ शकतो. आपल्या बाळांसाठी आपलंच दूध आहे, त्यामुळे अँटीबॉडीज त्यामध्ये आहे. लॉंग टर्म बेनिफिट्स जर आपण बघितले तर डायबिटीज, जर तुम्ही 1 ते 1.5 वर्ष जरी बाळाला पाजलं तरी डायबिटीज सारखे आजार, हायपरटेन्शन जे क्रोनिक आजार आहे ते तुम्ही तुमच्या बाळाला होण्यापासून वाचवू शकता. हे फायदे लोकांना माहिती नाही आहे, तर हे माहिती व्हायला पाहिजे. त्यानंतर लठ्ठपणा, जर ब्रेस्टफीडिंग करत असेल कुठलं बाळ, जर तुम्ही कम्पेअर केलं, जर एखादं बाळ ब्रेस्टफीड करत असेल आणि दुसरं बाळ फॉर्म्युला फीड करत असेल, पण आईला किंवा घरच्यांना काय दिसतं की अरे माझ्या बहिणीचं बाळ फॉर्म्युला फीड बघा कसं हेल्दी झालं आहे. तर त्याला फक्त न्यूट्रिएंट्स पण नाही, पण एक म्हणू आपण फक्त खाद्यपदार्थ काही दिसते त्या बाळाची ती फसवी वाढ आहे ती. पण बेसिकली जे ॲडिक्वेट वेट गेन आहे ते स्तनपानाने होतं
आणि ओव्हर द पिरियड लठ्ठपणा आणि असे खूप सारे आजार कमी होतात. इवन कॅन्सर, चाइल्डहुड ल्युकेमियाज पर जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करत असाल तर हे कमी प्रमाण राहत. पण पहिले हे 6 महिने मॅडम तुम्ही जे सांगतात ते अतिशय महत्त्वाचे आहेत. दीर्घकालीन फायद्यांमध्ये आपण हेही सांगू शकू की नंतर जे तुम्हाला दिसतं की तरुण वयात तुमची मुलं आजारी पडतायत, त्यांना मोठमोठाले आजार होत आहेत, तर बाळाला सशक्त करण्याचे दिवस म्हणजे पहिले 6 महिने. नंतर कितीही खाऊ घालून उपयोग नाही. त्यामुळे हे जे आहे हे तुम्हाला सांगतायत मॅडम ते लक्षात घ्या आणि घरातल्या स्तनपान करणाऱ्या मातेसाठी सर्वांनी म्हणून ते लक्षात ठेवा. मातेसाठी पण तिच्या आरोग्यासाठी पण मॅडम फायदा असतो, तर तो पण आपण सांगूया, नुसतं बाळालाच नाही तर मातेला स्वतःला या गोष्टीचा फायदा आहे, तो पण सगळ्यांनी लक्षात घ्यावा. डिलिव्हरी झाल्यानंतर विदिन 1 आवर 1 तासामध्ये बाळाला स्तनपान व्हायला पाहिजे. तर त्याचं कारण का, जसं स्तनपान जसंच ती महिला सुरू करते तर प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन नावाची हॉर्मोन त्या महिलेच्या शरीरामध्ये ब्लडमध्ये यायला लागतात. आता ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन जे आहे ते गर्भाशयाचं आकुंचन पण करतं. तर जसं जेवढ्या लवकर तुम्ही स्तनपान सुरू कराल तर तुम्हाला PPH म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे डिलिव्हरी नंतर जे रक्तस्राव होतो तो अगदी कमी होतो, सगळ्यात पहिला फायदा. त्यानंतर ओव्हर द पिरियड आईचा वेट लॉसला मदत करतं. जसं की अजून बरेचसे फायदे असं पण आहे की बोन हेल्थ चांगली राहते. जेवढं जास्त वेळ स्तनपान राहील, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ व्हायची जे लक्षणं असतात, तर तुम्ही जर पाहिलं तर ऍक्च्युली 2दा-3दा स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस कमी होतो. हे महिलांना माहिती नाही आहे. त्याचं कारण की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे प्रजननाचे हॉर्मोन आहे, जेवढ्या दीर्घकाल तुम्ही स्तनपान कराल ते कमी राहतील आणि त्याचे जे काही साईड इफेक्ट्स असतात आपल्या बोन्सवरती, हाडांवरती, ते कमी होतात. त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर सारखे कॅन्सर्स पण जेवढा वेळ म्हणजे तुम्ही स्तनपान कराल, 1.5 वर्ष 2 वर्ष एका डिलिव्हरीमध्ये, जेवढे नंबर ऑफ डिलिव्हरीज तुमच्या जास्त होतील तेवढं तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन म्हणजे अंडाशयाचं कॅन्सर व्हायचे धोका आहे, संभाव्य धोका टळू शकतो. म्हणजे आपल्याला दिसतं ना मॅडम की आपल्या आई ज्या आहेत त्या अजून पण काटक आहेत, हो ना. त्यांना जरी शेतात जायचं होतं तरी पण तेव्हा एवढं अगदी फास्ट फूड वगैरे अवेलेबल नव्हतं किंवा वरून काहीतरी मिळणारे सप्लिमेंट्स अवेलेबल नव्हते. त्यामुळे स्तनपान हे केल्याच जायचं आणि त्यांची तब्येत आपल्याला दिसते की त्या आपल्यापेक्षा अजून जास्त काटक आहेत. तर मला असं वाटतं आता ह्या नवीन पिढीला जेव्हा खूप आव्हानं समोर आहेत, पण त्याही पलीकडे काही अडचणी असतील तर त्यावर पण तिने मात केली पाहिजे, त्यावरही आपण बोलूया. पण त्याआधी आणखीन एक प्रश्न माझ्या मनात येतो आहे की एखाद्या वेळेला मी म्हटलं मगाशी की असं होऊ शकतं की एखाद्या मातेला स्तनपान करण्यासाठी यासाठी अडचण येत आहे की पुरेसं दूध नसेल, तर तिने गर्भारपणातच काय काळजी घेतली पाहिजे की बाळाला नंतर दूध कमी नको पडायला? अगदी महत्त्वाचा प्रश्न मॅडम तुम्ही विचारला आणि हा प्रश्न जवळपास 70 ते 80% महिलांना येतो की मॅडम मला दूध कमी येत आहे, आता मी काय करावं. तर सर्वात प्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपली बॉडी वर्क कशी करते, जे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. जेव्हा पण कुठल्या महिलेची डिलिव्हरी होते, प्रसूती होते, त्यानंतर त्या महिलेमध्ये प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन नावाचे काही हॉर्मोन्स तयार होतात. आता हे हॉर्मोन्सला ऍक्टिव्हेट करायचं काम प्रत्येक आईचं आहे. जोपर्यंत बाळ आईच्या स्तनाला लागणार नाही, म्हणजे बाळ दूध पिणार नाही, तोपर्यंत हे हॉर्मोन्स जास्त त्या महिलेमध्ये बनणार नाही. बरेचदा काय होतं, नॉर्मल डिलिव्हरी नंतर तर बाळ आईच्या स्तनाला लगेच लागतं, पण सिझेरियन डिलिव्हरी नंतर बरेच महिलांना हा प्रॉब्लेम येतो आणि त्याचं कारण म्हणजे की बाळ लगेच सिझेरियन डिलिव्हरी नंतर मोस्ट ऑफ द अटेन्शन आईकडे जातं आणि बाळ आणि आई वेगळं ठेवलं जातं. तर लगेच म्हणजे माझं सगळ्यांना आव्हान आहे किंवा सांगणं आहे की डिलिव्हरी नंतर प्रत्येक बाळ लगेच आईला जर लागलं तर, आणि जेवढ्या फ्रिक्वेंटली, जेवढ्या लवकर ते लागेल आणि जेवढ्या वेळ ते लागेल तेवढे त्या आईच्या ब्लडमध्ये ते हॉर्मोन्स बनतील आणि त्यानेच दूध वाढेल. म्हणजे बरेचदा मला विचारण्यात येते की तुम्ही काय खाद्यपदार्थ सांगाल, तर आम्ही कितीही मेडिसिन्स दिले आणि त्या महिलेने खाद्यपदार्थ ती खाल्ली पण जर बाळ आणि आई एकत्र नसतील तर आईला दूध येणार नाही. हे तेवढंच. प्रत्येक बाळाला ब्रेस्टफीड ऑन डिमांड व्हायला पाहिजे. मला बरेचदा आई विचारते की मॅडम किती तासांनी लावायला पाहिजे, तर मी त्यांना एवढंच म्हणते की सुरुवातीच्या दिवसांमध्ये
सुरुवातीचे 8 ते 15 दिवस डिलिव्हरीनंतर खूप जास्त क्रुशियल आहे आणि त्या वेळेमध्येच बरेचदा महिला खूप डिले करतात, 3-4 दिवस स्तनाला लावत नाही किंवा हार्डली 2 किंवा 3दा लावतात आणि वरचं दूध देतो. आणि बरेचदा हे असं म्हणतात की स्तनाग्रे दाबून बघतात निप्पल्सला दूध येत आहे का. तर मी त्या सर्व महिलांना हे सांगेल की तुम्हाला ते बघायचं नाही आहे. तुम्हाला एकच काम करायचं आहे, वारंवार तुम्हाला स्तनपान करत राहायचं जेव्हाही बाळ डिमांड करेल. बाळाचं काम बाळाला करू द्यायचंय हो. आणि तेव्हाच दूध वाढणार आहे. आधी कितीही आहार घेतला, आहार महत्वाचा आहेच, पण तरी सुद्धा तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीला बाळाने स्तनपान करणं हेच अतिशय गरजेचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता आपण हे सांगूया की सर्वसामान्य काय आव्हानं येतात नवीन मातांना स्तनपान करताना. ॲक्च्युली सगळ्यात पहिले मातांना हे माहिती नसतं की बाळाला कसं होल्ड करायचं आहे, कुठल्या ब्रेस्ट फिडिंग पोझिशनमध्ये पकडायचं. त्यानंतर बाळाला लॅच कसं करायचं. लॅच करणे म्हणजे जेव्हा बाळाच्या तोंडामध्ये आपले ब्रेस्ट आणि निप्पल घेतं त्याला लॅचिंग आपण म्हणतो. तर ते कशा प्रकारे लॅच करायला पाहिजे. बरेचदा फक्त निप्पल बाळाच्या तोंडामध्ये दिल्या जातं आणि निप्पलच्या बाजूला जो एरिओला भाग असतो तो नाही दिला जात, कारण त्यांना माहितीच नसतं. त्यांना वाटतं की निप्पलला प्रेस केल्याने दूध येतं. तर बेसिकली निप्पल आणि एरिओला हा भाग पण बाळाच्या तोंडामध्ये जायला पाहिजे, जेणेकरून बाळाला व्यवस्थितपणे दूध येईल. आणि सगळ्यात जास्त सेन्सेशन तुम्हाला सांगते, जो काळा भाग आहे एरिओला त्याला असतं ॲज कम्पेअर्ड टू निप्पल. हे महिलांना माहिती नाही आहे. तर सगळ्यात पहिले व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंग पोझिशन घेऊन व्यवस्थित लॅच करायला पाहिजे आणि जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, ज्याला आम्ही कांगारू मदर केअर पण म्हणतो. म्हणजे जसं कांगारू प्राणी आपल्या बाळाला घेऊन नेहमी फिरत असतं इकडे तिकडे जेव्हा ते लहान असतं, तसंच स्तनदा मातांना पण हे जाणून घ्यायची गरज आहे की कांगारू मदर केअर, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट हे प्रत्येक बाळाला देण्याची गरज आहे. कारण आई जी आहे हे त्याचं बायोलॉजिकल हॅबिटॅट आहे, म्हणजे त्याचं नैसर्गिक घर आहे, जे दिवसेंदिवस आपण खूप लांब घेऊन चाललोय. म्हणजे नवीन नवीन जेवढं सगळं अगदी आपल्याला आरामदायी जीवनशैली बाळांना पण द्यावीशी वाटते. त्याची वेगळी गादी, त्याची वेगळी मच्छरदाणी, तर त्याची काही आवश्यकता नाहीये. मातेजवळ बाळ राहिलं की त्याचं पण पोषण चांगलं होणार आहे, मातेचं आरोग्य पण चांगलं राहणार आहे. मॅडम, मला हे विचारायचं आहे की स्तनपान करण्याची योग्य पद्धत कुठली. जसं तुम्ही सांगितलं की तिला बाळाला धरता आलं पाहिजे नीट. बरेचदा झोपून पाजलं जातं किंवा तिला कसं पकडायचं बाळाला हे कळत नाही, तर त्याबद्दल पण थोडं मार्गदर्शन करा. तर ॲक्च्युली खूप साऱ्या ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स आहेत. त्यातल्या काही 5 ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स आहेत, जसं क्रॅडल होल्ड, क्रॉस क्रॅडल होल्ड आणि जसं तुम्ही म्हणता आहे झोपून म्हणजे साईड लाईंग पोझिशन पण असतं. तर बेसिकली साईड लाईंग पोझिशनमध्ये तुम्ही पाजू शकता जर तुमची सिझेरियन सेक्शन झालेलं आहे. बरेचदा त्या महिला बसून पाजू नाही शकत, पण जेव्हा पण तुम्ही साईड लाईन पोझिशनमध्ये पाजता, झोपून कुठलीही माता स्तनपान करते, तर विथ ऑब्झर्वेशन ते व्हायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीच्या दिवसांमध्ये तरी ॲटलिस्ट 7-8 दिवस तरी, कारण बरेचदा असं होतं की बाळाचं जर नाक कंप्रेस होत असेल तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तर आणि जेव्हा पण आई साईड लाईन पोझिशनमध्ये झोपून जर स्तनपान करत असेल आणि ती जर झोपून जात असेल तर बाळाला तुम्हाला वेगळं करायची गरज आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, कारण सीड्स जसं म्हणतो आपण सडन इन्फंट डेथ सिंड्रोम जे आहे, तर ते बरेचदा या कारणामुळे पण होतं की साईड लाईन पोझिशनमध्ये. तर ॲक्च्युली बसूनच मी प्रायमिग्राव्हिडा म्हणजे पहिल्यांदा ज्या स्तनपान करणाऱ्या महिला आहेत त्यांना मी जनरली बसूनच सांगते. त्याचं कारण हेच आहे. पण जर 3rd टाइम 4th टाइम किंवा 2nd टाइम त्या आईला एक्सपिरियन्स आहे तर त्या झोपून पाजू शकतात, कारण ती कम्फर्टेबल पोझिशन आहे. थोडंसं सजग असलं पाहिजे आपण. यानंतर हे सांगूया मॅडम आपण की ज्या मातांना स्तनपान करताना अडचणी येत आहेत तर त्यांना आपण काय सांगू, त्यांनी काय खबरदारी घ्यावी आणखी. सर्वात अगोदर जी ब्रेस्ट फिडिंगची जी जर्नी आहे ती डिलिव्हरी व्हायच्या आधीच, म्हणजे आजकाल आपण बघतो आहे की प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा पण प्रेग्नन्सी राहते तर प्रत्येक महिला ऑनलाईन सर्च असतात, ऑनलाईन प्रोग्राम्स आहेत रिगार्डिंग गर्भसंस्कार, राईट. नो डाऊट ते चांगले आहेत, कारण ते आईला पॉझिटिव्ह करतात. पण दुसरी एक गोष्ट आपण ही विसरतो की जेवढं बाळाची पोटामध्ये काळजी आपण घेतो तेवढी
तेवढी तयारी आपण डिलेव्हरी नंतर घेत नाही की डिलेव्हरी नंतर आपल्याला काय प्रॉब्लेम्स येणार आहे. आणि जेव्हा त्या नवीन आईला ते समोर दिसतात तेव्हा तिच्यासमोर आभाळ कोसळतं की बापरे, मला रात्री पण जागावं लागत आहे, बापरे मला अर्ध्या तासांनी, मला तर सांगितलं होतं की 3 तासांनी पाजायला पाहिजे. तर ही माहिती त्या महिलेला सुरुवातीपासून मिळायला पाहिजे. म्हणजे अँटीनेटल क्लासेस तिला ज्यांना एक तर तिच्या डॉक्टरांना तिने विचारायला पाहिजे किंवा जे हे देऊ शकतात जसं लॅक्टेशन कन्सल्टंट, काउन्सिलर्स आहेत, त्यांच्याच जवळ जाऊन तिने घ्यायला पाहिजे. तर ही तयारी प्रत्येक डिलेव्हरी म्हणजे प्रेग्नंट महिलेनी घ्यायला पाहिजे. त्यानंतर डिलेव्हरी झाल्यानंतर जसं की विदिन 1 hour 1 तासामध्ये स्तनपान सुरू व्हायला पाहिजे. नॉर्मल डिलेव्हरी, वजायनल डिलेव्हरी असो किंवा सिझेरियन डिलेव्हरी असो, ही व्हायलाच पाहिजे. त्यानंतर फ्रिक्वेंट जेवढ्यादा तुम्ही स्तनपान कराल तेवढ्या लवकर तुम्हाला दूध येईल. तुम्हाला हे नाही बघायचं आहे की 2च थेंब दूध येत आहे तर बाळाला किती पोषण मिळेल. पहिले अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की बाळाचं जे पोट असतं, स्टमक असतं, ते डे वाईज वाढतं. म्हणजे पहिले फक्त 5-7 mlच कॅपॅसिटी आहे, एका वेळेला ते हार्डली 3 ml फक्त दूध ठेवू शकतं. तर तुम्ही विचार करू शकता, जे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जेवढं दूध बनतं ना तेवढीच गरज बाळाला आहे. त्यामुळे वरून टॉप फीड करू नका. वरून जर तुम्ही दूध देतही असाल तर पहिल्या आईला छातीला लावा, थोडा वेळ सकल करू द्या बाळाला आणि त्यानंतर थोडंसं वरचं दूध द्या. पण पहिले वरचं दूध देऊन नंतर छातीला लावू नका, कारण दूध पिणार नाही बाळ. पिणार नाही. बरोबर आहे. म्हणजे बरेचदा आम्ही कार्यक्रमामधनं सांगतो की आपल्या मनाने कुठलेही मेडिसिन घेऊ नका. तसंच कुठल्याही बाबतीत एकतर आता माहितीचा स्फोट झालेला आहे, असं असताना नेमकी आपल्या गरजेची माहिती कोणती आहे तर ती आपल्याला कळली पाहिजे. त्यासाठीच मॅडमसारखे जे सल्लागार आहेत त्यांची आता आपल्याला आवश्यकता भासते आहे. तर आपण व्यवस्थित सल्ला घेऊन किंवा व्यवस्थित आपल्याला हवी ती माहिती घेऊन आपण तिलाच फॉलो केलं पाहिजे. आणखीन एक प्रश्न माझा असा मनात होता की आपण कसं प्रेरित करू किंवा आणखीन काय करता येईल की हे स्तनपानाचा रेट जो आहे हा वाढला पाहिजे. तर बेसिकली जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक महिलेला, जसं आपण आजकाल स्कूल्स कॉलेजेसमध्ये जसं आपण प्युबर्टीमध्ये येतात मुलं है ना, वयात येतात, तर त्यांना आपण त्यांचे ऑर्गन्स कसे आहेत, काय कसे आहे याची माहिती देतो. तसंच कॉलेजेसमध्ये मुलींना ही माहिती द्यायला पाहिजे, कारण प्रत्येक महिला ही या स्थितीतनं जाणार आहे है ना, तिला बाळ होणार आहे. त्यामुळे नुसतं नॉलेज महत्वाचं नाही आहे. कारण माझ्या अवतीभवती जी आजी होती, बाकीच्या गोष्टी होत्या, त्या मला त्या करण्यापासून प्रवृत्त, कारण त्यांना तसं सांगण्यात आलं होतं. तर तुमचं जे सपोर्ट सिस्टम आहे त्यांना पण एज्युकेट करायला पाहिजे. म्हणजे आईला, आज्यांना, हजबंडला, पार्टनरचा रोल ब्रेस्टफिडिंगमध्ये असायला पाहिजे. या सगळ्यांना एज्युकेशन द्यायला पाहिजे. त्यानंतर बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह आहे, BFHI, तर हे प्रमोट व्हायला पाहिजे. हे कागदोपत्रीच आहे. म्हणजे काही हॉस्पिटल्स असे आहेत की जे अनन्य स्तनपान स्टिम्युलेट करतात, त्याच्यासाठी स्टाफ एज्युकेट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे पण डिलेव्हरीज होतात, मॅटर्निटी होम्स आहेत, डॉक्टरांनी सजग होऊन त्या नर्सिंग स्टाफला एज्युकेट करायला पाहिजे ना. घरातल्या सगळ्यांचा सहभाग पण महत्वाचा आहे. त्यानंतर मॅडम ज्यांना जाता काय संदेश द्याल? शेवटी सर्व गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या किंवा इन जनरल सगळ्या महिलांना हे सांगू इच्छिते की 2-3 गोष्ट असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तुमची तयारी डिलेव्हरीची प्रेग्नन्सीमध्येच व्हायला पाहिजे. तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत, म्हणजे जसं की आपण शिक्षण घेतो, म्हणजे स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये बाकी आपल्या विषयासंबंधी आपण अभ्यास करतो, तसंच माझं सगळ्यांना आवाहन राहील आपल्या समाजाला की ॲक्च्युली कॉलेजेसमध्येच हे शिक्षण प्रत्येक स्त्रीला व्हायला पाहिजे की ॲक्च्युली आपली बॉडी वर्क कशी करते जेव्हा आपण डिलेव्हरीनंतर ब्रेस्टफिडिंग कसं स्टार्ट होतं. आणि हे एज्युकेशन पहिलेच व्हायला पाहिजे. डिलेव्हरी नंतर जेव्हा पण तुम्हाला असं वाटत आहे की मला दूध कमी वाटत आहे किंवा, तर त्याच्यामध्ये 2-3 दिवस किंवा 1 आठवडा घालू नका, कारण तो जर गॅप वाढत गेला ना तर मग तुम्हाला परत ब्रेस्ट फिडिंगला त्या बाळाला लावायला खूप वेळ लागतो. तर जेव्हाही तुम्हाला असं वाटतं की मला प्रॉब्लेममध्ये आहे, एक तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा किंवा लॅक्टेशन कन्सल्टंटशी करा. आजकाल ऑनलाईन सगळं काही अवेलेबल आहे. कोविड नंतर आपल्याला ही एक खूप मोठी गोष्ट समोर आली आहे की बट ऑनलाईन ना कुठलं बरोबर आहे आणि कुठलं चुकीचं आहे, कारण हे जे सगळं मी सांगते हे सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे, पण प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला हात धरून देणारं कोण आहे हे आपल्याला बघायला
व्हायला हवं. तर त्यानुसार पहिलेच जर जिथेही तुम्हाला डाऊट वाटत आहे डॉक्टरांचा सल्ला किंवा विशेषज्ञाचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली समोर ऍक्ट व्हायचं. योग्य पुस्तकं वाचा, योग्य व्यक्तीकडनं मार्गदर्शन घ्या. आणि श्रोते हो, आपली बालकं जी आहेत ती योग्य स्तनपान करून सुदृढ ठेवा. नक्कीच. खूप महत्वाची माहिती मॅडम आज आपण आपल्या श्रोत्यांसोबत शेअर केलेली आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आमच्या स्तनदा मातांना दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.